नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळी आता 5 वाजलेत. तर आज अष्टमी आहे. आपण सकाळी आलो आहे दापोलीला निखिलच्या घरी. तर रात्री अष्टमीचा कार्यक्रम असेलच. आज दिवसभर थोडा आरामच केलेला आम्ही आणि ऑफिसचे कामं झाले, त्याच्यामध्ये आराम नाही कारण इकडे नेटवर्क नाही आहे पण वायफाय आहे, त्यामुळे कामं बऱ्यापैकी होत आहेत. तर आराम केला, दुपारी झोपलो पण होतो थोडा वेळ. आणि संध्याकाळी आता आहे ना, पाऊस बघा केवढा आला आहे. ॲक्च्युली आहे अष्टमी, तर पाऊस बघा किती आहे. येऊन जाऊन पाऊस आहे, आला की एकदम जोरदार येतो आहे. गावाकडेचा मुसळधार पाऊस येतो ना, तेव्हा ॲक्च्युली हवा जोरदार असते सोबत. त्यामुळं कसं आहे, एखादा जर बाहेर कुठे अडकला असेल तर मग कसं घरच्यांना खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे भीती वाटते. कारण अशा या वादळी पावसामध्ये कसं भिजणार तो ठीक आहे, पण कसे झाडं वगैरे कोळमडण्याची शक्यता जास्त असते. येतो ना तेव्हा एकदम जोराचा पाऊस येतो. तर ॲक्च्युली मी आता एडिटिंगला बसलो आहे. रात्री प्रवासाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच, रात्री किंवा उद्या दुपारी येईल. तर आज संध्याकाळी पण इकडे आहे ना, जन्माष्टमीचा पण कार्यक्रम छान होतो एकदम. निखिलच्या घरी दहीहंडी पण फोडली जाते रात्री. तर तो आगळा वेगळा कार्यक्रम असेल तेव्हा तर मजा येणारच आहे. तर म्हटलं पाऊस सुरू झाला आहे, तर व्हिडिओला सुरुवात करावी. चला आता परत एडिटिंग करतो. पाऊस बघा आला होता, एक 10 मिनटासाठीच आला होता पण जोरदार आला, तर थांबला आहे. रात्रीचे 8 वाजलेत आणि इकडे आता सगळी पूजेची तयारी सुरू आहे. रात्री कसं इकडे जल्लोष असणार ना एकदम, निखिल धडूकच असणार. इकडे हंडी बांधण्याचं काम पण सुरू आहे बघा. फायनली हंडी झालेली आहे तयार. उद्या भरपूर फोडायचेच आहेत या घरगुती. गोकुलाष्टमीची तयारी मंडळी जोरदार सुरू आहे. आताच बघितलं, जरा प्रॅक्टिस सुरू होती आणि 12 वाजता तर एकदम जल्लोष आहे ना, गोकुलाष्टमी होईल. पाऊस पण बऱ्यापैकी आहे गावाला, म्हणजे उद्याची दहीहंडी असणार आहे ना, त्याच्यामध्ये तर मजा येणार आहे. कारण तुफान पाऊस आहे, म्हणजे जो काय येतो आहे ना पाऊस, म्हणजे अर्ध्या तासाने एकदाच पाऊस येतो आहे. पण जो काय पाऊस येतो आहे तो मगाशी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पण बघितलं, तुफान पाऊस. आणि आता पण बघा, बोलता बोलता पाऊस आलेला आहे, भयंकर एकदम.
12:15 वगैरे आता वाजलेत, तर जन्माष्टमीची वेळ होईल आता 12 वाजता. तर वाडीमध्ये पण 2 ठिकाणी असते, की सभागृहामध्ये आणि अजून एका ठिकाणी असते. आणि तिकडून मग ते फळीने म्हणजे असे सर्व एकत्र येतात. मग ही इथे शेवटची. तर पुढे मी गेलेलो नाही आहे, मी निखिलच्या घरीच थांबलो आहे. सर्वजण येतील त्यानंतर मग इथे धमाल जोरदार एकदम असेल. कृष्ण जन्माष्टमी प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने केली जाते, तशीच ही दापोलीमधली कृष्ण जन्माष्टमी. 2 वर्षापूर्वी मी आलेलो, आत्ता परत आलेलो आहे. श्री कृष्ण झालं गोपाळ गोपाळ महाराज की जय. निखिलच्या घरी जन्मोत्सवाचा जो काही कार्यक्रम होता तो झालेला आहे. तर आता इकडे सभागृहामध्ये पण जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे. तर इथून एक एक घरामध्ये जाऊन सर्वजण आता हंडी फोडतील. सभागृहामध्ये जेव्हा फळी धरली तेव्हा लाईटच गेली. तर आता सर्वजण गोविंदा तिकडे गेलेत, तिकडची दहीहंडी फोडून येतील, मग तिकडे फळी धरून येतील आणि मग निखिलच्या इथली दहीहंडी फोडतील. गावाला मंडळी जे काय सण उत्सव असतात ना, त्याची एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे शक्यतो गावाकडे येणं जाणं माझं जास्त असतं, कारण हे सगळं गावालाच अनुभवता येतं.
दहीहंडी फोडून झाले आता प्रसाद बनवले जाते. सर्वजण मग प्रसाद वगैरे खाते. त्याच्यानंतर मग उद्या दहीहंडीची तयारी परत. चला मंडळी, अशा रीतीने कृष्ण जन्माष्टमी झालेली आहे. तर निखिलच्या घरी आराम करतोय त्याने. लाईट गेली ॲक्च्युली. बाजूच्या दादाच्या इथे थांबलेलं आहे. तर लाईट का माहिती ना जरा जास्तच गेली, म्हणजे ये जा चालू होती दिवसभर. तर छान कार्यक्रम झाला. पाऊस पण आहे मध्ये मध्ये, त्यामुळे उद्या मला वाटतं दहीहंडीमध्ये मजा येणार आहे. जन्मोत्सव तर छान झाला, दहीहंडीची पण मजा घेऊ उद्या जरा. चला, रात्रीचे लगभग आता एक वाजलाच. तर आत्तापुरतं तरी ते थांबूया. उद्या दहीहंडीची व्हिडिओ येईल, ती पण एन्जॉय करा. कारण इकडे पण घराघरात दहीहंडी असतात ना. आली लाईट बघा, दहीहंडीचं नाव घेतलं, लाईट आली. सगळं बघा चकाचक झालं मस्त. तर चला, आतापुरतं तरी थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय.